अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। समग्र शिक्षा योजनेला केंद्र सरकारची मंजुरी, शिक्षक भरती, ICT लॅब आणि पायाभूत सुविधांवर भर 20 जुलै 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन 2026-27 या वार्षिक कृती आराखडा आणि अर्थसंकल्पाला AWP जी मंजुरी दिली आहे। मंजुरीसाठी महाराष्ट्रातील एकूण 2494.17 कोटी रुपयाचा निधीस मान्यता देण्यात आली असून शाळांमधील मूलभूत सुविधा, शिक्षक भरती, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, विद्यार्थी नोंदणी आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर देण्यात आला आहे। महाराष्ट्रासाठी किती निधी मंजूर? समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राला एकूण 2494.17 कोटी रुपयाचा खर्चास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 1234.44 कोटी, राज्य सरकारचा हिस्सा 822.96 कोटी असून 436.77 कोटी रुपयाची प्रारंभिक शिल्लक उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सरकारी योजना माहिती, शिक्षकांच्या रिक्त पदाबाबत केंद्र सरकारची गंभीर दखल। बैठकीत महाराष्ट्रातील माध्यमिक स्तरावरील सुमारे 17% आणि उच्च माध्यमिक स्तरावर 25% शिक्षक पद रिक्त असल्याची नोंद घेण्यात आली। ही सर्व रिक्त पदे शक्य तितक्या लवकर भरावीत, तसेच SCRT आणि डाएटमधील रिक्त पदेही प्राधान्याने भरावे असे निर्देश देण्यात आले आहे। समग्र शिक्षा अभियानांतर्गत BRC आणि URC स्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे। ICT लॅब आणि स्मार्ट क्लासरूम वाढवण्यावर भर। राज्यातील अनेक शाळांमध्ये ICT लॅब आणि स्मार्ट क्लासरूमची कमतरता असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे। माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा वाढवणे सुरू आहे असलेली कामे पूर्ण करणे आणि उर्वरित शाळांमध्ये ICT सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शाळांमधील मूलभूत सुविधांबाबत सूचना। राज्यातील काही शाळांमध्ये मुलांसाठी शौचालय तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प यासारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे नमूद करण्यात आले आहे। 2026-27 या वर्षात सर्व सरकारी शाळांमध्ये ह्या सुविधा 100% उपलब्ध करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रवेश आणि गळतीवर भर। लक्ष्य, राज्यात प्राथमिक माध्यमिक स्तरावरील सकल प्रवेश प्रमाण GER आणि निव्वळ प्रवेश प्रमाण NER सुधारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाह आणण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। समावेशक शिक्षणावर भर। दिव्यांग विद्यार्थ्यांची CWSN ओळख, त्यांचे शाळांमधील प्रमाण वाढविणे, शिक्षकांना समावेश शिक्षणाचे प्रशिक्षण देणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी बैठकीत नमूद करण्यात आले आहे। राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना। समग्र शिक्षण योजनेअंतर्गत मंजूर सर्व कामे वेळेत पूर्ण करणे, प्रबंध पोर्टल नियमित अद्ययावत ठेवणे, निधीचा योग्य वापर करणे तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांवर कामकाज राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्राला मिळालेली ही मंजुरी राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे। शिक्षक भरती, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या निधीचा वापर केल्यास राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।